सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा सोलापूरसाठी प्रचारासाठी येणार आहे. येणाऱ्या 9 तारखेला सोलापूरमध्ये ते आगमन होतील आणि त्यानंतर रोड शोच्या माध्यमातून सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी पेठ मार्गे मुख्य बाजारपेठ करून जगदंबा चौका इथं ते पोहोचतील आणि तिथून सभेचं रूप त्या रॅलीचं होईल आणि त्यानंतर त्या विराट सभेला आदरणीय शिंदे साहेब संबोधतील. सोलापूर शहरामध्ये जे काही इलेक्शन लागले त्यासाठी शिंदे साहेबांनी जे विजन ठेवून आम्ही जे काय विकास करायचा आहे या सगळ्या गोष्टींवर वापर शिंदे साहेब करतील. तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनंतर जर कोणता माणूस बिना पैसे देता लोक गर्दी गोळा करू शकते तर ते म्हणजे शिंदे साहेब आहेत. त्यांना तितक्याच मोठ्या ताकदीने लोक प्रेम करतात बघण्यासाठी, त्यांच्या ऐकण्यासाठी. मला विश्वास आहे की शिंदे साहेबांची सभा येणाऱ्या 9 तारखेला प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सोलापुरात पार पडेल. महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून उदयजी सामंत साहेबांचाही दौरा त्याच दिवशी अपेक्षित आहे. श्रीकांतदादा शिंदे हेही तारीख बदलून येत आहेत, पण तेही स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेचे आमचे नेते आहेत. प्रताप सरनाईक साहेब आहेत, भरत शेठ गोगावले असतील, योगेशजी कदम साहेब असतील, हे मंत्रिमंडळ सुद्धा सोलापूर कॉर्पोरेशनच्या इलेक्शनसाठी प्रचारात येत आहेत. भाजपने काल जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, अनेक आश्वासने दिलेत, कसं पाहताय? सोलापूर महानगरपालिकेत याआधी काँग्रेसची सत्ता होती आणि गेल्या 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. दोघांचीही सत्ता सोलापूरकरांनी बघितलाय, तरी सोलापूरकरांच्या पाणीचा प्रश्न अजूनही निकाली लागला नाही. अजूनही लोकांना 4-4 दिवस 5-5 दिवस पाण्यासाठी बनवून फिरावं लागतंय. या दोघांनाही सत्ता देऊन बघितल्यानंतर सुद्धा हा प्रश्न निकाली नाही लागला. तर आता जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी भूलथापाच्या टाकून सोलापूरकर या सगळ्या गोष्टींना भुलणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या दोन्ही पक्षाची युती आम्ही इथं करून लोकांसमोर जातोय. तुम्हाला माहित आहे, अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या दोघांच्या नेतृत्वामध्ये बारामती सारखं शहर असेल, पुणे असेल, पिंपरी असेल, ज्या पद्धतीने दादांनी घडवलंय त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर ही जी प्रमुख शहर आहेत महाराष्ट्रातली याच्यामध्ये शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि ही दोन्ही नेते सोलापूर महानगरपालिकेत जर सत्तेत आले तर तुम्हाला माहिती आहे की ही सहज मार्गी लागणारे विषय हातात असताना सुद्धा काही लोकांना ते करायचं नव्हतं का काय हा प्रश्न आहे. त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची सत्ता आली तर नक्कीच हे सगळे विषय मार्गी लागतील आणि लोकांनी सत्ता त्यांना देऊन बघितली. एकदा शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांकडे सत्ता देऊन बघावी, एवढंच मी सांगतो. नगरपालिका इलेक्शनला साहेबांच्या 4 सभा जिल्ह्यात झाल्या होत्या, त्यातील 3 नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली. सोलापूर शहरामध्ये तर साहेबांच्या 4 सभा झाल्या आणि 5 नगरपालिका शिवसेना एक हाती जिंकली. महाराष्ट्रात साहेबांनी 54 सभा केलेत आणि 62 ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. शिंदे साहेब जिथं पाय ठेवतात तिथे यश आपलं मिळतं. हा साहेबांचा हातखंडा आहे, कारण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचा मान त्यांना एकट्याला मिळालाय. कारण आता जरी सत्तेत आलेले बाकीचे लोक सांगत असतील की लाडकी बहीण योजना आम्ही आणली आहे, पण लाडक्या बहिणीला पक्क माहित आहे की ही योजनेचे जनक कोण आहेत, कुणामुळे ही योजना आली आणि कुणामुळे ही योजना टिकली हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी ठरवलंय की आता शिंदे साहेबांच्या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेत सत्तेत बसवायचं आहे.